काय ऍक्टिंग चालू आहे बघ. हाय का पाणी अजून संपलंय? हाय अजून. हाय का? पण मी नाही आणणार. तू लिफ्ट नाही आणलास ना बेटा? हेल्मेट वैरी जरा. अरे अरे रे तसं नको करू. थांब मी घेऊन जाते. थांब थांब. मित्रांनो आता बघा बाहुबलीची ताकद. मम्मी बाहुबलीचा पप्पा येतात. महेंद्र बाहुबली की जय हो. अरे मुद्दाचं पोस्ट घेतो. आपको 50,000 लाईक करने पडेंगे. 50,000 लाईक. चलो भाई लोग नाचो. पाणी गेलेलं आहे. हळूहळू ठेवून घे. कपडे राहिले तसेच अजून. चल पियायचं पाणी घे तिकडं. आता बाथरूम मधलं नको पियायचं पाणी करू. इकडंच ठेवते. ते प्यायला दुसरं आणावं लागलं आता. पियायचंच आहे. ते बाथरूम मध्ये ठेवलेलं आहे ना. ते कसं पाणी प्यायचं? ते त्याच्यामध्ये वत आता. काय त्याच्यामध्ये वत. बगिटामध्ये वत आणि ते दुसरा हांडा घेऊन. हा मी घेऊन येईल हांडा. अरे ह्याच्यातच वत ना बाबा. प्लास्टिक मधलंच वत नाही हे. त्याच्यामध्ये वत. त्याच्यात बसेल ना अजून. हळू 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 म्हणलं तर. थांब मी पण येते. लिफ्ट किती ओलं झाले. अरे पसीना पता चला पाणी आणायला जाऊ आता. पाणी गेले बघा. टांग टांग टांगारा टांगारा टांगारा. भाऊ काढ जरा व्हिडिओ. मी काढते. काढ. त्याच्यातून कसं काढणार आहे? 1.5 किलो. थांब थांब. असं काढ. तू असं नको काढू ग. हाँ भांडे बसली. पानी नहीं इधर. पानी नहीं हमारे इधर. क्या करें अभी हम भाग जा रहे जालना जिल्हा में. जालना जिल्हा तिकडे अजून पाण्याचा दुष्काळ आहे. ये रे इकडं फिल्टर लगा तोर को. जा जा जावा. मध्ये अडकून बसायचे काम आहे नाही तर. हाय की पाणी ते पियत बसायचं. हा पाणी पित बसायचं. आता आम्ही पाणी घेऊन आलेलं आहे. बघा माझे केस सगळे झाले. लय बेकार काम आहे म्हणून मला आवडत नाही पाणी गेलेलं. पाऊस येतोय ना बाबा. पाणी गेलं आणि मम्मीचा मूड स्विच ऑफ आहे. बघा जरा तर मस्त पोळी वाकडी झाली आहे मस्त. चला 2 वाजलेले आहेत. आमच्याकडे पाणी गेलेलं आहे. ॲक्च्युली पाणी आज सकाळपासून नाही. 8 8:30 हां 9 वाजल्यापासून पाणी नाही आहे. लाईट पण गेलेली आहे आणि पाणी पण नाही. हे बघा. तर बघा मित्रांनो माझा बंदोबस्त केलेला आहे. लाईक चांगलं पाणी. कपडे तसेच आहेत. आता हे भांडे तसेच कोंबलेले आहेत. मी ते बकेट ठेवलं होतं पाणी भरल म्हणून. आता हे गॅस वगैरे पुसून घेते. फिल्टरमध्ये सुद्धा पाणी नाही आहे. फक्त 1 बॉटल पाणी आहे आता. तसं मी आणि समर्थच आहे. आणि आता खाली जाऊन पाणी घेऊन आलो आम्ही. आणि आता बघू आता पाणी कधी येणार आहे. कारण ॲक्च्युली आधी तर लाईट नव्हती. त्याच्यानंतर आता मोटर खराब झालेला आहे आमचा. मग आता मोटर खराब झालेला आहे. तो मोटर कधी रिपेअर होणार आहे काही सांगता येणार नाही. आणि आता बाहेर जर विचार केला तर बाहेर खूप मोठा पाऊस येत आहे. कपडे कधी धुवू, भांडे कधी घासू. आता पाणी आणलेलं आहे. 2-3 बकेट आणलेलं आहे. पण ते वॉशरूमला वगैरेच लागून जाईल. आणि ह्या पाणीचा काही भरोसा नाही. आता ते मोटर कधी रिपेअर करतील काय माहिती. मग आजचे जे कामं आहेत ते तसेच राहून जातील माझे. तर आता घर एकदा झाडून घेते. परत थोडं घाण झालेलं आहे. आम्ही जेवलो. श्री पण त्याचा डबा वगैरे घेऊन गेला. तर आता एकदा घर झाडून घेतं. आता हा पोरगा बसलाय TV बघत बघत. लगेच TV चालू केलं त्याने. लगेच एक तर शाळेला जाऊन आलं आणि येता येता पाऊस खूप मोठा होता. छत्री नव्हती काही नाही. अचानक पाऊस पडला आज एकदम. म्हणजे ढगं नाही काही नाही. तर अचानक पाऊस पडला. तर केस सगळं ओलं होऊन गेलेले. हे डब्बे तिकडे ठेवले आता. थोडे चांगले दिसतील ना. गहू दळण करायचे आता. आता हे बरण्या जी आहे ना इकडे ठेवणार आहे मी. म्हणजे थोडे चांगले पण दिसतात ते है ना. कारण इकडचं जास्त शूट होतं माझं स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये. मग हा एक एरिया माझा थोडं छान दिसून येणार. मग मी हा इकडे लावणार आहे आता. तसं मी तिकडे कॉर्नरमध्ये होते. कॉर्नरमध्ये काही दिसत नाही काही नाही. काय आहे ते सोडा खाली.
मग एकच मला सोनपापडी. हो मग. तू किती घेतलास? चार. तू 4 घेणार आहेस? 2 घे मग. तू नको. नाही 2 श्रीला ठेव. ए! 2 श्रीला ठेव. हे हे बघ 5 आहेत ना. काय गरज नाही. पप्पा का म्हटले खायला खाऊन घे. 5 आहेत ना समर. 2 श्रीला ठेव, 2 तू घे, मला 1. नाही पप्पा म्हटले खायचं खाऊ. पप्पा काय म्हणले सगळं तूच खाऊन घे म्हणून. नाही मम्मी आणि तुम्ही खाऊन घ्या चला. मी शिला पुन्हा आणून देतो. खाऊ. नाही 2 श्रीला 1 मला दे. नाही. बघा बरं हे समरचं किती किती खौटपणा करतो. हा समर असं करतात का? असं करतात. सगळं आपणच खाऊन घ्यायचं. आणि ते कपडे कोणी टाकलं तिकडे? आता एक टी शर्ट काढून घेतलं समोर, सकाळपासून 3 कपडे चेंज केला. काढलं ते श्री काढले. किती काढलास तू सकाळपासून? मला काय माहिती. 3 कपडे चेंज झाले. तू दुसरा आणलास, ते पाणी भरून घेऊन आलास तेव्हा दुसरं काढलं, ओलं झालं. मग झोपताना दुसरं घातलं, आता हे दुसरं काढलं. पाणी कपडे मध्ये ठेवायचं तसं करू नये. मग एवढे मोठे कपडे काढून ठेवलास. आज घातलेला नाहीये तो, धुतलेला आहे मी काल घरी. आज वाळवलेलं मी काढलेलं आहे ते. हे ठेव घे श्रीसाठीचे. हा तसं नाही करायचं. सगळं आपणच खायचं का? काय होतंय मम्मी? श्रीला पण घेऊन देणार ना पप्पा. जा आता, खेळायचा टाइम झाला. आता किती वाजता येणार? किती वाजता येणार आता? हेच प्लास्टिकचे, ते तेवढे चांगले वाटत नाही. आता हे ठेवून देते इकडे. बघते आता काय काढू काय नाही. नाही आज म्हणून एक छोट्या बाटलीत मध्ये सगळे भांडे झाले माझे. आणि त्यात जर पाणी असलं असतं तर बडबड 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 सांडत असतो आपण नेहमी. त्याच्यामुळे कधी कधी कमतरता असणे हा खूप चांगला गुण असतो. कारण जिकडे कमीपणा असतो ना तिकडे त्याची किंमत केली जाते. नाहीतर मग धावा 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 चालू आहे, वता पाणी वता पाणी. त्यासाठी नेहमी उपलब्ध राहणं हा चांगलं नसतं. कारण जिकडे तुम्ही हमेशा अवेलेबल असताना तिकडे तुमची किंमत होणारच नाही. एक बकेट भरून ठेवते इकडे पाणी, म्हणजे हात वगैरे धुवायला येईल. जसं की आता आपले पित्रपाठ चालू आहे, तर पित्रपाठामध्ये कोणती सेवा करायची आहे ते मी इकडे लिहिलेलं आहे. म्हणजे आज सोमवारपासून, आज आहे सोमवार, हे जे रेकॉर्डिंग मी चालू केलेलं आहे ते 23 तारखेला शूट करत आहे. आणि आज सकाळी मी रुद्र केलेला आहे. तर आज रुद्र केलेला आहे. तर मंगळवारी मी काय करणार आहे, कारण पित्रमध्ये जे तुम्ही सेवा करणार आहे ते तुमच्या पित्रांना जाणार आहे ती सेवा. आणि तुमचे पित्र तुम्ही जेवढी जास्तीत जास्त देवभक्ती त्यांची पुढची पिढी जी आहे ते देवामध्ये भक्ती आहे त्यांची, देवधर्म ते करत आहे, दानधर्म करत आहे. म्हणजे तुमच्या पित्रांना आनंदच वाटणार आहे त्या गोष्टीचा, त्यांना गर्व वाटणार आहे, आनंद वाटणार आहे. तर त्यामुळे पितृ पक्षामध्ये दान धर्म चांगलं असतं आणि जे देवधर्म आपण करतो ते सुद्धा चांगलं असतं. त्याच्यामुळे मी घरी बसून आपण दुसरं काही नाही करू शकत, तर घरी बसून कमीत कमी आपण पारायण तर करू शकतो ना. तर त्यामध्ये मी असं लिहिलेलं आहे की आज 23 तारीख, आज मी रुद्र केलेला आहे. उद्या मंगळवार म्हणजे देवीचा वार, तर सप्तसती मी करणार आहे उद्या. तसं बुधवारी मी स्वामी चरित्र करणार आहे. तर असं गुरुवार असतो स्वामींचा वार, पण गुरुवारी आमच्या केंद्रामध्ये गुरुचरित्र 1 दिवसाचं गुरुचरित्र पारायण होणार आहे. तर ते गुरुवारी मी अटेंड करणार आहे. आणि हे सगळ्या गोष्टी तर 1-1.5 तासामध्ये आपल्या घरी बसल्या जागी होऊन जाणार आहे. आपल्याला कुठे जायची गरज नाही आहे. 1-1.5 तासामध्ये रोज एक तुम्ही पारायण करू शकता. आणि हे सगळे पुस्तक पण माझ्याकडे अवेलेबल आहे, टाइम पण आहे. मग करायला काय प्रॉब्लेम आहे, करणार आहे मी. त्याच्यामुळे मी एक शेड्यूल करून घेत आहे की मला कधी कोणतं पारायण करायचं आहे. तर मला वेळ भेटणार नाही. गुरुवारी पूर्ण दिवस माझा गुरुचरित्रमध्ये जाणार आहे. परत शुक्रवारी आपल्या आईचा वार असतो. तर आईचा वार जसं की दुर्गा सप्तशती तिकडे झालेला आहे. तर माझ्याकडे अजून एक छोटीशी पुस्तक आहे, ललिता सहस्त्रनाम आहे की गायत्री सहस्त्रनाम, गायत्री मातेची एक छोटीशी पुस्तक आहे माझ्याकडे. तो पण चांगला असतो. मग तो पण आईच आहे, ती पण गायत्री माता पण ती पण आईच आहे. तर त्या दिवशी मी त्यांचं पठण करणार आहे, म्हणजे रिपीट नाही व्हायला पाहिजे. कारण दुर्गा सप्तशती आपली ऑलरेडी झालेली आहे. म्हणजे सोमवारला रुद्र, मंगळवार दुर्गा सप्तशती, बुधवारी स्वामी चरित्र करणार, गुरुवारी मी गुरुचरित्र करणार आहे, केंद्राकडे आहे 1 दिवसाचं. शुक्रवारी मी गायत्री, ललिता नाही माझ्याकडे, गायत्री सहस्त्रनाम आहे, गायत्री सहस्त्रनाम करणार. आणि शनिवारी परत काय येते आपली इंदिरा एकादशी. तर एकादशी आहे तर काय करणार आपण,
भागवत, संक्षिप्त भागवत ते आहे, ते आपण इकडे एकादशीला करणार आहे. परत रविवारी काय असतो, मल्हारी सप्तशती. हे सगळ्या पुस्तक माझ्याकडे ऍक्च्युली अवेलेबल आहे. असं पुस्तक नाही जे की मला आणायचे आहेत बाहेरून, तर मी लिहून ठेवणार आणि फक्त त्याला वाचायचं आहे आपल्याला. तर रविवारी आपल्याला मल्हारीचा असतो, तर मल्हारी सप्तशती आहे माझ्याकडे, तर तो सुद्धा होणार आहे. आता राहिला फक्त माझ्याकडे एक ग्रंथ राहणार आहे, तो आहे नवनाथ. तर मी या दिवशी नवनाथ करून घेणार. दुसऱ्या सगळ्या ग्रंथ माझे कंप्लीट झालेले आहेत. गुरुचरित्र, दुर्गा सप्तशती, रुद्र, स्वामी चरित्र, ललिता शास्त्रांत, भागवत, मल्हारी सप्तशती आणि नवनाथ एक राहणार आहे माझ्याकडे, जो की नवनाथचं मी सोमवारी करणार आहे. आणि त्यानंतर परत 1 तारखेला अमावस्या राहणार आहे आणि 2 तारखेला अमावस्या रात्री सुरू होणार आहे आपली, आणि परत 2 तारखेला आपली ती संपणार आहे पितृपक्ष. मग पुढचे 1-2 तारखेला झालं, वेळ भेटलं तर करू, पण कमीत कमी 1 पाठ तर आपल्या सगळ्या व्हायला पाहिजे. 1 तरी पारायण आपण घरी बसून करू शकतो. म्हणजे जेवढं पुण्य तुम्ही कमवणार आहे, जेवढं तुमचे पित्र खुश झाले, तेवढं तुमच्या आशीर्वाद देणार आहेत आणि तुमचे कामं होणार आहेत आयुष्यामध्ये. सगळ्या गोष्टी, पित्र जर नाराज असले ना तर काहीच होणार नाही. पित्रांना प्रसन्न करा. गुरुमाऊली काय सांगतात माहितीये, गुरुमाऊली सांगतात की देव जे आहे ते पित्रांपेक्षा श्रेष्ठ आहे. पित्र जे आहे ते देवांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पित्र आहेत म्हणून आपण जन्माला आले. जर माझे आजोबा नसले असते तर माझे वडील नसले असते, माझे वडील नसले असते तर मी स्वतः नसले असते. त्यामुळे देवांपेक्षा श्रेष्ठ आपले पित्र आहे. तर पित्रांना प्रसन्न करायचं, जसं आपण नवरात्रीमध्ये आईला प्रसन्न करत असतो, श्रावणमध्ये आपण भोलेनाथ महादेवाची पूजा करतो, त्यांना प्रसन्न करतो, गणपतीमध्ये गणपतीची पूजा चालू असते, त्या प्रकारे पितृपक्षामध्ये आपल्याला पित्रांची पूजा करणे गरजेचं आहे. त्यामुळे कुळदेवीपेक्षा श्रेष्ठ पित्र आहे, म्हणून पितृपक्ष आधी येतो आणि त्यानंतर नवरात्र येतं. म्हणजे ते म्हणतात की आधी तुम्ही पित्रांची सेवा करा आणि त्यानंतर तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे कुळदेवीचं नवरात्र सुरू होतं मग आपलं. त्यामुळे पित्रांना पण प्रसन्न करणे तेवढंच गरजेचं आहे. तर चला मग आपण आपलं शेड्यूल फॉलो करूया. आज तर माझं रुद्र झालेलं आहे आणि हे सगळ्या गोष्टी नित्यसेवा करून आपल्याला करायचे. रुद्र झालेला आहे, मग उद्यापासून आपण हे सगळ्या गोष्टी फॉलो करा. तुम्ही नाही केलं तर प्लीज करा, घर बसल्या जागी करा. कोणत्याही देवाचं पारायण करता. माझ्याकडे पुस्तक आहे म्हणून मी वेगळ्या दिवशी ते वेगवेगळे लिहिलेले आहे, पण तुमच्याकडे बुक्स जे आहेत ते तुम्ही वाचा. तुमच्याकडे फक्त स्वामी चरित्र आहे तर तुम्ही 15 दिवस 10 दिवस जेवढे दिवस तुम्हाला भेटले तेवढा दिवस तुम्ही स्वामी चरित्रच वाचा. जे पुस्तक आहे ते सगळे एकदा, आणि एकदा कसं होतं आपलं वाचन पण होऊन जातं, सगळ्या ग्रंथाचं एकदा तरी वाचन पण होऊन जातो आपलं. तर खूप फायदे आहेत त्याचे. चला मग ब्लॉग स्टार्ट.